मुंबईचा विकास हा गुजराती आणि मारवाडी समाजामुळे झालेला आहे, त्यांचा उल्लेखनीय कामगिरी आहे आणि तो जर समाज नसला तर मुंबईला पुन्हा आर्थिक राजधानी म्हणून पण म्हणणार नाही असं राज्यपाल. पुण्यामध्ये मुंबईचा विकास सगळ्यांनीच केलाय, कारण फिरोजशाह मेहता किंवा आताचे रतन टाटा, आताचे जेवढे उद्योगपती आहेत या सगळ्यांमध्ये किर्लोस्कर होते, बाकी अशा सगळ्यांचा मिळून हा इतिहास घडलाय. 106 हुतात्मे मुंबईने दिले म्हणण्यापेक्षा गमावले आहेत. आणि कोश्यारी जे राज्यपाल आहेत, सन्माननीय राज्यपाल, स्वतःच्या कामाचं दखल घेण्यापेक्षा इतरांच्या कामाची दखल घेत आहेत. आणि मला वाटतं ते राज्यपाल कमी आणि एका पक्षाचा कार्यकर्ता जास्त असं वाटतंय. त्यांनी आत्ता जे सांगितलं की गुजराती, मारवाडी, राजस्थान लोक बाजूला केली, तर त्यांना हेही कळलं पाहिजे की आमच्याकडेही महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बऱ्यापैकी काम करणारी लोक आहेत. अनेक असे उद्योगपती आहेत की ज्यांनी पूर्ण या महाराष्ट्राला आपलं योगदान दिलेलं आहे. आज जर आपण दुबईमध्ये पाहिलं, मसाला किंग तो मराठी आहे. त्यामुळे असा कसा तुम्हाला मराठीचा विसर पडतो, असं कसं तुम्हाला महाराष्ट्राचा विसर पडतो? हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पदस्पर्शाने पावन झालेली, छत्रपती शिवरायांच्या यांनी पावन झालेली, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुले, आगरकर, शाहू या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, ते महाराष्ट्रातले लोक हे कसे काय विसरता तुम्ही? आपला महाराष्ट्र, आपली मुंबई सर्वांना पोट भरण्यासाठी सगळ्यांना सामावून घेते आणि सामावून घेते. हा जर आपला गुन्हा आहे असं जर त्यांना वाटत असेल तर असे गुन्हे आम्ही अनेकदा करू. सगळ्यांना सामावून घेण्याचे गुन्हे आम्ही अनेकदा करू. ही वाटणी नका करू. आपण राज्यपालासारखं एकही काम या महाराष्ट्रात आपण आल्यापासून कधी दिसलं नाही. वादग्रस्त राज्यपाल माननीय कोश्यारी साहेब हे जास्तीत जास्त महाराष्ट्रात आता जगात प्रसिद्ध झाले. त्यामुळे बऱ्याच जणांना निगेटिव्ह तर निगेटिव्ह, पण प्रसिद्धी हवीच. त्यामुळे मला असं वाटतं, सर आपण राज्यपाल आहात, तुमचा मान सन्मान राखून सांगते, महाराष्ट्राचा अपमान करण्याची परत अशी गुस्ताखी करू नका, अशी हिंमत करू नका. आणि वर हसून बोलतायत आणि तिथे असलेले जे कोणी तथाकथित त्यांना वाटतंय काहीच नाही. तुम्ही सगळी निष्ठा पायाजवळ ठेवली असेल, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी आपापल्या घरातली व्यक्ती या मुंबई महाराष्ट्र मिळवण्यासाठी गमावली आहे त्यांचा तुम्ही अपमान करताय. यावर दीपक केसरकर म्हणतात की राज्यपालांना भाषण चुकीची लिहून देतात, त्याच्यावर समोर पेपर असतो त्यावर चुकीचं असतं म्हणून त्याच्यावर बोलणं झालं. बरं झालं. म्हणजे स्क्रिप्ट लिहून घेऊन बोलणारी लोक भारतीय जनता हे आता त्यांच्याकडनं, दीपक केसरकर हे नवनिर्वाचित गटाच्या एका गटाचे प्रवक्ते आणि ते प्रवक्ते सांगतात, हे तर मी मत त्यांच्या सहमत आहे ह्या मताशी, की प्रवक्त्यांना सगळ्यांना स्क्रिप्ट लिहून दिली जाते. स्क्रिप्ट एखादं पान गेलं की अशी हालत होते आणि ती जरी असेल, त्यांची होत असेल, आमची हालत करण्याचा प्रश्न करू नका. माझ्या महाराष्ट्राचा, आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? त्यावरती नितेश राणे यांनी देखील असं म्हटलेलं आहे की राज्यपालांकडून कोणतीही चूक झालेली नाहीये, त्यांनी कोणाचाही अपमान केलेला नाहीये. इथे त्यावरती त्यांनी बीएमसी वरती देखील सुरले की किती मराठी तरुणांना बीएमसीने कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा प्रश्न देखील त्यांनी. नाही, नितेशला म्हणावं, तू जेव्हा गोधडीत होता तेव्हा तुझे वडील बीएसटीचे चेअरमन होते. आता आम्हाला काढायचंच नव्हतं, पण आता काढावं लागेल. तेव्हापासूनचा सगळा इतिहास तपास.
आणि कसे कसे कोणाला मोठे केले ते तपास आणि मग वर तोंड करून बोल. कारण ज्या पक्षात जातात त्याची बरोबर सुपारी वाजवतात. मग काँग्रेसची वाजवत होते, काँग्रेसची पटलं नाही, आता भाजपाची वाजवत आहेत. त्यामुळे सुपारी फॅमिली म्हणून यांच्याकडे काय बघायचा, आदर्श घ्यायचा. मराठी मुलांना नोकऱ्या, मराठी मुलांना उद्योग मिळाला पाहिजे यासाठी आत्ता तर आम्ही केव्हापासूनच आहे, आमच्याकडे काम करणारे बरीचशी मराठी आहेत. त्यामुळे तुमच्याकडनंच सुरू करूया, तो इतिहास घेऊन या आणि मग माझ्याशी बोल. एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मनसे आणि भाजप जवळीक वाढते, मात्र मनसेने सुद्धा या वक्तव्याला विरोध केलेला आहे राज्यपालांच्या वक्तव्याला. 100% मनसे हा कसाही पक्ष वेगळा झालेला असला तरी मराठी न्याय हक्कासाठी, हिंदूंसाठी ह्यांनी दिलेल्या स्क्रिप्टला बाजूला ठेवून बोलणारच. कारण त्यांच्यामध्ये पण धमन्यांमध्ये महाराष्ट्राचं आणि मुंबईचं रक्त वाहत आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर शिंदे गटातील आमदार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजून सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आलेला नाहीये, त्यांना बोलायचं नाहीये का असं सुद्धा प्रश्न विचारला. नाही करणार नाहीत, निषेध व्यक्त नाही करणार. कारण त्यांची तळमळ, गळगळ जे काय होतंय ते त्यांचं त्यांना माहिती है. ताई आपसे जानना चाहिए कि जिस तरह से कल राज्यपाल ने अपने भाषण में कहा है कि अगर महाराष्ट्र या मुंबई या थाने से अगर राजस्थानी और गुजराती को अगर निकाल दिया जाए, मुंबई आर्थिक राजधानी नहीं बचेगी. उनके बयान को आप किस तरह से देख रहे थे? नहीं, मैं माननीय राज्यपाल कोश्यारी सर का बयान का निषेध करती हूँ. जो बयान दे रहे सोच समझ के देना चाहिए. अभी नव प्रवक्ते, शिंदे गट के प्रवक्ते दीपक केसरकर जी ने भी कहा है कि उनको स्क्रिप्ट दी गई थी, वो स्क्रिप्ट का एक पन्ना उड़ गया, इसलिए उनके मुंह से भी ऐसे उड़ गए और ऐसे बात कर रहे. तो ऐसे उड़ने वाले हमारे राज्यपाल महाराष्ट्र के, हमारा महाराष्ट्र का दुर्दैव है. महाराष्ट्र में रह के राज्यपाल इतिहास जानते हैं, सब कुछ उनको पता है, तो भी ऐसी गलत विधान करके हमारे महाराष्ट्र और हमारे मुंबई का सबका ये अपमान कर रहे हैं. महाराष्ट्र में रहने वाले गुजराती हो, मारवाड़ी हो, राजस्थानी हो, घाटी हो, कोकणी हो, जो रहते वो महाराष्ट्रीयन है, वो महाराष्ट्र के ऊपर प्यार जताते हैं. लेकिन उनको ऐसा लगता है कि ऐसा नहीं करना चाहिए. तो मुझे लगता है ये गलत बात करते हैं, इसलिए पूरे महाराष्ट्र नहीं पूरे देश से वो विधान का निषेध हो रहा है. उद्धव ठाकरे 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. उद्धव ठाकरे आक्रमक कि राज्यपाल को हटाना चाहिए. आपको क्या मांग है? सूचना पत्र से क्या मांग है? क्या राज्यपाल को हटाना चाहिए? नहीं, राज्यपाल को हटाने का हम नहीं कह सकते हैं, लेकिन जिसने उनको बिठाया है तो हम एक सवाल करते हैं कि आप ऐसे लोग क्यों बिठाए हैं कि बार बार मुंबई और महाराष्ट्र और मुंबई में रहने वाले लोगों का बार बार अपमान कर रहे हैं. उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेणार का राज्यपालांच्या या स्टेटमेंट विरोधात? कारण शिवसेनेकडे आता ही संधी म्हणून बघायला हवी. असं म्हणू नका. संधी म्हणून नव्हे, ज्या महाराष्ट्राचा पालक म्हणून जेव्हा राज्यपाल येतात त्या राज्यपालांनी महाराष्ट्राला एक दिशा दिली पाहिजे. महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टींमध्ये भर केली पाहिजे. तर हे माननीय कोश्यारीजी वारंवार महाराष्ट्राचा अपमानच करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके इन्व्हॉल्व झाले आहेत की ते एका पक्षाचे कार्यकर्ते वाटायला लागलेत. आणि त्यामुळे अशा वारंवार स्क्रिप्टचं पान उडालं म्हणून उड बोलणारे जे राज्यपाल आहेत त्यांना वेळेच ज्यांनी आणलंय त्यांनी वेळेच त्यांना आवर घाला. नाहीतर हा महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभ झाल्याशिवाय राहणार नाही. देख रहे हैं लगातार, हालांकि कल ही राज्यपाल ने बयान दिया, लेकिन बीजेपी की तरफ से या एकनाथ शिंदे की तरफ से, उनके किसी मंत्री की तरफ से किसी प्रकार का इस पे बयान नहीं आया, ना निषेध आया. नहीं, और नहीं, निषेध तो शिंदे गट नहीं करेंगे क्योंकि आज भी उनको ऐसा लटका के रखे तो वो नहीं करेंगे.
और जो प्रवक्ते नवीन प्रवक्ते एकदम न्यूनली, उन्होंने तो कहा है कि स्क्रिप्ट का पान उड़ गया, स्क्रिप्ट लिख के देते हैं तो उनको पता नहीं चला कैसे बात। तो ऐसे जो राज्यपाल है उनके ऊपर पूरी महाराष्ट्र की जनता, मुंबई निषेध करती है कि एक समाज को लेके आप क्यों चलते हैं। गुजराती है, मारवाड़ी है, राजस्थानी है, हमारे फिरोज शाह मेहता जैसे जिन्होंने पूरी महानगर पालिका इमारत कब्बी के दे चुके हैं, कितना योगदान है। नाना शंकर सेठ, जो हमारे भागोजी कीर, मराठी, पारसी, गुजराती, मारवाड़ी, सब ने इसमें काम किया, सब ने। उसका कैथलिक समाज है, मुस्लिम समाज है, मिल के महाराष्ट्र बनाया है। तो जो मिला हुआ महाराष्ट्र को बिखरने का काम ये राज्यपाल क्यों कर रहे हैं? ताई, काल पुन्हा एकदा ठाकरे घराण्यामध्ये फूट पडलेली दिसली। काल निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि जिथे बाळासाहेबांचा विचार आहे तीच खरी शिवसेना अशा प्रकारे वक्तव्य केलेलं आहे। बघा, घरातले वाद, मी मागच्या वेळेला पण सांगितलं, घरातला वाद हा घर म्हणतात, पण याच्यामध्ये उलट म्हणते, पहिले वाशे फिरले आणि ते आत्ता घर फिरवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु एक सांगते, बाळासाहेब ठाकरे असतील, मा असतील किंवा त्यांच्या घरात आत्ता इतक्या वर्षांनी, मी तर गेली 40 वर्ष या पक्षात काम करते, मी तर निहारला कधीच पाहिलं नव्हतं। तरी सुद्धा त्याचा मान राखून, बाळासाहेबांचा नातू आहे म्हणून, बाळासाहेबांची शिवसेना बाळा तुला लवकर दिसत आलेली आहे, पुढेही दिसेल। ताई, 15,000 प्रकरणात स्वप्ना पाटकर विटनेस आहेत, त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यात संजय राऊतांनी तब्बल 27 शिव्या दिल्या। त्याबद्दल काय सांगाल? कारण राऊतांनी आधी सुद्धा मुळामध्ये आपल्याला ते मुद्दाम केलं गेलंय, व्हिडिओ केला गेलाय, त्यांना उकसवलं गेलंय, त्यांना काय काय बोललंय ते त्याच्यामध्ये नाहीये। त्याच्यामध्ये शेवटी कोणी असू दे, पुरुष असो नाही तर स्त्री असो, प्रत्येकाने आपल्या हदमध्ये राहिलं पाहिजे। तुझं बाहेर कुठेतरी लपडं म्हणून तुझ्या नवऱ्याने सोडलं, मग त्याच्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली, त्याचा राग तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या या राजकारणात आणू नका। ज्या वेळेला त्यांना डिवच होत होती ते वाक्य का नाही आली, किती घणघण बोली ते का नाही आलं, ते काय बोलले तेवढंच आलंय आणि बरोबर ते टेप केलं गेलं। संजय राऊत जसे आहेत तसेच प्रकट झालेत, त्यांनी कुठेही दांभिकपणा केलेला नाही। संजय राऊतांना वाईट शब्दांनी बोललेले गेलेले, कापले गेले आहेत। कुठल्या स्त्रीला अधिकार आहे की त्यांना वाईट बोलणं, म्हणजे इतक्या घाणेरड्या पद्धतीने बोलले हे ते पण नाही सांगू शकणार। आणि ते काय बोलले तेवढं सांगते तर ते बरोबर बोलले। बाई असती तर काय झालं, प्रत्येकाने आपल्या हदमध्ये राहून केलं पाहिजे। तुझ्या नवऱ्याने तुझं काय काय पकडलं, तू नवरा सोडला म्हणून हे सगळं आता तू घरचेच। म्हणून मी एक गोष्ट सांगते, रामाच्या वेळेला ते वानर सेना गेली ती बरं झालं, नाहीतर तिकडची सोन्याची लंका बघून असेच राजकीय असते ते लंकेतच घुसले असते, राम एकटा राहिला असता। आज तेच होत आहे, लंका लुटायला चाललेत आणि खऱ्या अर्थाने जे सांभाळायचं आहे ते सांभाळायचं नाही। त्याला मात्र वाटेल त्या मार्गाने कसे वाईट आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे। संजय राऊतांबद्दल एकच सांगेन, त्यांनी जेव्हा घाणेरडं जेव्हा एक बाई बोलते तेव्हा ते सुद्धा मराठी रक्त, महाराष्ट्रात त्यांचा जन्म, मुंबईचा, त्यामुळे ते खवळणारच। ते बोललेलं दाखवलं नाही आपण काय बोलले आहेत, आणि जे ते बोललेलं जर दाखवत असतील तर ते बरोबर बोलले। त्या जे काय बोलले ही टेप काय संजय राऊतांनी टेप केलेली नाही, ही टेप ज्यांनी कोणी केली आहे त्यांच्याकडेच आहे। आणि संजय राऊतांनी सरळ सांगितलं, पहिला फोन आल्यापासून इतक्या लज्जा येईल इतक्या शब्दात बोलल्या गेल्यानंतर, अरे मी तर पुरुष आहे,
मी का मग लाजावं? त्याला ते प्रत्युत्तर आहे. संजय राऊतांनी आधी कुठलंही वाईट बोलले नाही, पण त्यांना उकसवलं गेलं तेवढंच दाखवलं जातं. आणि आता सध्या तेच चाललंय, उकसवणं आणि दाखवणं. त्याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. संजय राऊतांनी त्यांची पायरी सोडली असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण मग स्वतःमध्ये जा. आणि तुम्हाला एखादी बाई विचित्र पद्धतीने बोलत असेल तर तुम्ही काय हात जोडून बोलाल की सांग बाय बाय बोल ग, सगळं बोल बोल बोल, असं नाही होत. शिवसैनिक आहेत, शिवसेनेप्रमाणे उत्तर दिलं. कारण त्या बाईनी अतिशय गलिच्छ भाषेत सुरुवात केली, तशी उत्तर. हिंदी में एक प्रश्न जानना चाहिए जिस तरह से हालांकि हम देख रहे हैं संजय राउत का एक ऑडियो क्लिप वायरल हो रहा है जो स्वप्ना पाटकर मनी लॉन्ड्रिंग मामले में बयान स्वीकार स्वप्ना पाटकर उनकी रिलेटिव है, रिलेटिव है. स्वप्ना पाटकर का हस्बैंड राउत के घर के कुछ है. स्वप्ना पाटकर जो जो कुछ कर रही थी वो हस्बैंड को अच्छा नहीं लगा, इसलिए वो विभक्त हो गए दोनों. उनकी ये, लेकिन विभक्त होने के बाद जो ये संधि, अभी जो किसने कहा एक संधि, जैसे जैसी संधि मिलती है, घर में तो सबका खटकता है, लेकिन संधि मिलने के बाद जो कुछ बाजार होता है, ये बाजार है. उन्होंने फोन करते, पहले ही फोन करते उनको बहुत गलिच्छ भाषा में एक औरत उनके साथ बात करती है, तो क्या संजय राउत जैसा सुन लेंगे? क्यों सुनने का? वो नहीं दिखाया क्योंकि वो टेप कर रही थी ना, उनको एविडेंस चाहिए. तो एविडेंस, तो संजय राउत तो ऐसे भी बात करते ही है उनके बारे में, जब भाई उनके जमीर उनका नीचे दिखाने का, उनको बहुत ही लज्जास्पद भाषा करने का, तो वो उन्होंने तो गाली दी है, लज्जास्पद बात नहीं की है, वो तो लज्जास्पद बात हो रही थी. तो क्या आपको लगता है संजय राउत जिस प्रकार से महिला से गाली गलौज करे वो सही है? एक मिनट, मैं सही और गलत में नहीं बोल रही है. मैं हूं, मैं किसी को कुछ गलत करते तो आप सुन लेंगे क्या? सही और गलत का क्या है? हर एक ने अपनी हाथ पकड़ के चलना चाहिए. आप कुछ गलत उनको बात करेंगे और उनके साथ श्लोक निकलेंगे, श्लोक बोलो, आप राम रक्षा बोलो, ऐसा हो सकता है क्या? उन्होंने तो लज्जास्पद बात की, उन्होंने तो गाली दी. मैं सही और गलत के मायने में नहीं है. इधर एक बाजू से क्या आता है तो दूसरे बाजू से क्या आता है, दोनों बात सामने लेके आओ. स्वप्ना पाटकर के पीछे कोई ना कोई है जिस तरह से है ना. अभी सबको चला रहे. आपको पता नहीं है कौन है? सबको पता है. क्यों मेरे से नाम लेते हो? सबको चला रहे. उद्धव जी के घर का मामला भी, जो छोटा निहार मैंने कभी नहीं देखा, वो आज आ रहे हैं. अपने बालासाहेब ठाकरे का विचार लेके चलने वाला है. चलने दो, वो भी नातू है, आने दो, लेकिन गलत तरीके से ला रहे हैं. शेवटचं आहे ना, राज्यपालांनी माफी मागावी महाराष्ट्राची अशा मागितलीच पाहिजे. महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे. तुम्ही असा महाराष्ट्र वेगळा करू शकत नाही. कुठल्या जाती धर्माचं नाव घेऊन तुम्ही वेगळा महाराष्ट्र करू शकत नाही. महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्मांनी एकत्र आलेला महाराष्ट्र आहे. त्यामुळे माफी ही मागितलीच पाहिजे. नाही, मी ट्विट वगैरे नाही केलंय. मग ते खोटं बोलतायत, परत एकदा खोटं बोलतात. मी ट्विट नाही केलं. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला गेली असताना तुमच्यासारख्या मीडियाने मला प्रश्न केला, तेव्हा मी छोटं वाक्य बोलली. माझ्या वाक्याचा उगाचाच विपर्यास पण होता कामा नये. केसरकर साहेब, तुमच्या नातवाला कोणी आशीर्वाद दिला? माझा अर्थ काय तो समजून घ्या. माझं असं म्हणणं होतं, केसरकर साहेबांच्या नातवाला जर ॲडमिशनसाठी इतकासा तो विषय, छोटा विषय, त्याचा खरंच राजकारण झालंच नाही पाहिजे. फक्त त्याच्या मागची मला भूमिका दाखवायची होती की केसरकर साहेब, तुम्ही साहेबांना भेटायला गेलात आणि ॲडमिशन आता ते नाकारता येत नाही झालं म्हणून